धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा। याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरजी यांनी हिंदू धर्माचा त्याग करून नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह धम्माची दीक्षा घेतली। धम्मचक्र प्रवर्तन दिवस मालेगाव वृत्तसेवा प्रसिद्ध करिता सविस्तर माहितीसाठी वृत्तांत 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती। तो दिवस अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस। आजच्याच दिवशी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी तलवारीचा त्याग करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता। त्या दिवसाला महत्त्व देऊन बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 5 लाख अनुदान बौद्ध धम्म देऊन त्रिशरण पंचशील देऊन बुद्ध धम्माची बीज या देशात निर्माण केली। त्याचं वृक्ष आज जगभर पोचला। बाबासाहेबांनी समतेचा, करुणेचा आणि बुद्धाचा हा धम्म आजच्या दिवशी आम्हाला दिला। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सो। बुद्धम नमामि धम्म नमामि संगम नमामि। विश्वातील समस्त बौद्ध जनांना 14 ऑक्टोबर दिनानिमित्त आयुष्यमान दीपक जयराम उशिरे मालेगाव व बोल इंडिया न्यूजच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मंगलमय अनंत धम्म सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी द्याणे मालेगाव शहर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन विविध स्पर्धा घेऊन भव्य दिव्य धम्म सोहळा साजरा व संपन्न। बोल इंडिया न्यूज एक बोल सत्याचा ऑक्टोबर 14, 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गायन, नृत्य, विविध स्पर्धा आयोजित भव्य दिव्य सोहळा संपन्न। ऑक्टोबर 14 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वक्तृत्व, गायन, स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पटनाट्य असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले, कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। स्टार सायंकाळी 07 ते रात्री सकाळचे 10:30 वा आयुष्मान यशवंत रमेश निकम बौद्धचारी तथा श्रामणेर यांनी महामानवांना दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। अभिवादन केले, बौद्ध पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्याची व उपस्थितांना 22 प्रतिज्ञा दिल्या व कथन केली। म्हणताना सगळ धम्ममय वातावरण निर्माण झाले। स्वागताला मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, बौद्धजन, बौद्ध उपासक व उपासिका, माता, भगिनी, महिला, पुरुष, लहान मुलांच्या व स्थानिक नागरिक मंडळी बहुसंख्येने सहभागी झाले। सज्ज नृत्य, गायनवादन, नृत्य, विविध स्पर्धा सुरू झाली होती। त्यात विविध वयात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी लहान गटात लहान मुलांच्या आवडीने सहभागी झाले। त्यात आयोजकांनी आलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सन्मानपत्र, गौरव चिन्हांचे गौरविण्यात आले। सर्वांना समान व पुरस्कार प्रदान सोहळ्यात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आणि सचिनभाऊ अहिरे यांच्या हस्ते विशेष स्मृती पुरस्कार देण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रशिक चौक विशेष मोलाचं सहकार्य प्रशिक मित्रमंडळ, भीमसंघर्ष मित्रमंडळ, चंद्रमणी नगर, माननीय फुले नगर द्याणे मालेगाव यांनी केले। मार्गदर्शन आयोजक प्रशिक मित्रमंडळ, भीमसंघर्ष मित्रमंडळ, माननीय फुले नगर द्याणे मालेगाव यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला। वंचित बहुजन आघाडी युवा शहर अध्यक्ष, आंबेडकर घराण्याचे निष्ठावंत भीमसैनिक, द्याणे येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व आयुष्यमान सचिनभाऊ दिलीप अहिरे यांनी सांगितले की यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले, उपक्रम राबविले गेले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवक पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, समाज बांधवांनी, स्थानिक नागरिक मंडळी यांनी परिश्रम आभार मानले।